नमस्कार. आज आपण सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत आणि हे घरगुती उपाय आपले खूप सोपे असणार आहेत. तर आजचा हा भाग आपला पहिला आहे, कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो. त्या कारणाने आपण हा जो व्हिडिओ आहे तो 2 भागामध्ये बनवणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मेन हायलाइट्स आपले काय असणार आहेत, तर एक म्हणजे त्वचेच्या प्रकारानुसार कोणते आपण घरगुती उपाय करायचे आहेत, घरगुती फेस पॅक कोणते बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे आहेत याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुमची त्वचा फक्त तुम्ही कसे दिसता यावर अवलंबून नाही आहे, तर ती तुम्ही आतून किती निरोगी आहात हे देखील दर्शवते. चमकदार आणि स्वच्छ रंग म्हणजे तुमचे शरीर चांगले पोषण केलेले आहे, तुमचे हार्मोन्स संतुलित आहेत आणि तुम्ही योग्यरित्या हायड्रेटेड आहात. केवळ दिसण्यापेक्षा निरोगी त्वचा तुमचे प्रदूषण, अतिनील किरणे आणि हानिकारक जंतूपासून संरक्षण करते. ताणतणाव, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीच्या निवडी आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम करतात आणि आपली त्वचा अनेकदा हे परिणाम आपल्याला प्रतिबिंबित करत असते. चमकणारी त्वचा राखणे केवळ दिसण्याबद्दल नाही, तर ते शारीरिक आणि भावनिक आरोग्याचे एक प्रमुख सूचक आहे. त्वचेचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य याच्यातील खोल संबंध समजून घेऊन तुम्ही तुमचे शरीर आणि मन पोषण करण्यासाठी पावले उचलू शकता. तर बाजारामध्ये विविध त्वचा आणि सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असली तरीही नैसर्गिक उत्पादने आणि निरोगी सवयींपेक्षा चांगले काहीही नाही आहे. चला काही सोप्या घरगुती उपायांबद्दल बोलूया, जे तुम्हाला चमकदार त्वचा मिळवण्यास मदत करू शकतात. चमकदार त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणजे एक, हळद, जी सहज उपलब्ध असते प्रत्येकाच्या घरामध्ये. हळद ही ज्यांची स्किन ही ड्राय आहे त्यांनी वापरायची आहे. हळदीमध्ये नैसर्गिक बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ गुणधर्म आहेत आणि ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामुळे ते स्वच्छ आणि चमकदार त्वचा राखण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यात कर्क्युमिन असते, जे एक दाहक विरोधी घटक असते, जे हायपर पिगमेंट्स, डागांपासून मुक्त होण्यास मदत करते. ते तुमच्या त्वचेला चमक देते आणि तिला पुन्हा जिवंत करते. हळद त्वचेला नुकसान पोहोचवणारे जे मुक्त रॅडिकल्स असतात ते काढून टाकते आणि कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा कोमल आणि ताजी राहण्यास मदत होते. तुमच्या त्वचेसाठी तुम्ही हळद कशी वापरावी, तर अर्धा चमचा हळद पावडर 1 कप बेसन पीठ म्हणजे चणा पीठ याच्यामध्ये मिसळायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पुरेसे दूध किंवा पाणी किंवा दही घाला आणि गुळगुळीत पेस्ट तयार करण्यासाठी हे चांगले मिश्रण तयार करा. आता गुलाबजलचे काही थेंब घाला आणि ते मिक्स करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि ते सुकेपर्यंत राहू द्या. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तर याच्यामध्ये एक स्पेशल टिप आहे, त्वचेवरील हे कोरडा पॅक तुम्ही घासायचा नाही आहे, कारण ते त्वचेला त्रास देऊ शकतात. हा जो पॅक आहे तो ओला करूनच वापरायचा आहे. 2 नंबर, संत्र्याचा रस. तर संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि ते विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. दररोज 1 ग्लास संत्र्याचा रस त्वचेचा रंग स्वच्छ करण्यास आणि त्वचेला टवटवीत करण्यास मदत करतो. तुमच्या त्वचेसाठी संत्र्याचा रस कसा वापरावा? ताजी संत्री पिळून रस काढा. निरोगी चमकदार त्वचेसाठी चिमूटभर मीठ आणि काळी मिरी घाला. नंतर ते तुम्ही तुमच्या नाश्त्यासोबत घेऊ शकता किंवा तुम्ही संत्र्याच्या सालीचे काही तुकडे गुलाब पाण्याच्या काही थेंबांमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रथम ही पॅच टेस्ट करणे किंवा करू शकता. तुम्ही आधी पॅच टेस्ट हे करू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या त्वचेसाठी ती योग्य आहे किंवा नाही. तर 3 नंबर आपला पुढचा उपाय आहे मध. हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. मधातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्ग टाळण्यास आणि डाग किंवा मुरमे कमी करण्यास मदत करतात. मध त्वचेला डागमुक्त ठेवतो. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते रंगद्रव्य आणि चेहऱ्यावरील चट्टे कमी करण्यास मदत करते. तुमच्या त्वचेसाठी मध कसं वापरावे? तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थेट मध लावू शकता, परंतु तुमची त्वचा स्वच्छ आणि ओलसर असायला हवी. काही मिनिटे मसाज करा, जेणेकरून ते त्वचेत शोषले जाईल. आता कोमट पाण्याने धुवून काढा.
पुढचा उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑइल. हे तुम्ही कोरड्या त्वचेसाठी वापरू शकता. हे एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. ते त्वचेला लवकर वृद्धत्व येण्यापासून रोखण्यास मदत करते. ते त्वचेसाठी उत्तम आहे आणि तिला एक छान निरोगी चमक देते. सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य आहे. कोरड्या त्वचेला मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल हे सर्वोत्तम तेलापैकी एक आहे. तुमच्या त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइल कसे वापरावे? दररोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब घ्या आणि ते तुमच्या संपूर्ण शरीरावर लावा. दुसरा मार्ग म्हणजे कोमट पाण्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाका आणि ते अंघोळीसाठी वापरा. पुढचा उपाय जो सर्वांच्या घरी आहे तोही म्हणजे दूध. दूध हे ज्यांची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे संवेदनशील आहे किंवा खूप ड्राय म्हणजेच कोरडी आहे त्यांनी वापरायचं आहे. तर दुधामध्ये टायरोसिन, मेलेनिन नियंत्रित करणारे संप्रेरक त्वचेला काळे करण्यास कारणीभूत जे घटक असतात ते दूध त्वचेवरील टायरोसिनच्या परिणामांना तोंड देते आणि त्वचेला चमक देते. सुंदर दिसणारी त्वचा मिळवण्यासाठी कच्चे दूध हे सर्वात सुलभ घटकांपैकी एक आहे. तुमच्या त्वचेसाठी दूध कसे वापरावे? तुम्ही तुमच्या त्वचेला कच्चे दूध लावू शकता किंवा त्यात हळद किंवा मध मिसळून पेस्ट बनवू शकता. काही सेकंदासाठी हलक्या हाताने मालिश करा आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. ते केवळ तुमची त्वचा स्वच्छ करण्यास मदत करत नाही तर त्वचेची आर्द्रता देखील राखते. 6 नंबर म्हणजे काकडी. तर हे तुम्ही जर तुमच्या त्वचेवर खूप मुरूम असतील किंवा त्वचा कोरडी असेल आणि किंवा संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हे वापरू शकता. कोरडी त्वचा, फाटलेली त्वचा किंवा काळी वर्तुळे, काकडीचा समावेश फक्त तुमच्या आहारातच नाही तर तुमच्या सौंदर्य प्रसाधनामध्येही करा. काकडीचा pH लेवल आपल्या त्वचेइतकाच असतो. तो त्वचेला संरक्षणात्मक थर पुन्हा भरण्यास मदत करतो आणि त्वचा हायड्रेटेड ठेवतो. त्यामुळे त्वचा चमकदार होते. तुमच्या त्वचेसाठी काकडी कशी वापरावी? तर काकडीचे काही स्लायसेस करून तुम्ही डोळ्यावर लावू शकता. तुम्ही काकडी मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याचा रस लावू शकता. काकडीच्या रसातून बर्फाचे तुकडे बनवा व उन्हात दिवस घालवल्यानंतर जे त्वचेवर आपले जे पिगमेंट्स येतात त्याच्यामुळे हे वापरलं आपण तर त्वचेला एक अतिशय आरामदायी अनुभव मिळतो. पुढचा उपाय म्हणजे बेसन. हे बेसन तुम्ही कोणत्याही प्रकारची तुमची स्किन असेल तरीही चालेल, बेसन तुम्ही वापरू शकता. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी बेसन नेहमीच एक विश्वासार्ह उपाय राहिला आहे. बेसन किंवा बेसन हे नैसर्गिक एक्सफ्लोएटर म्हणून काम करते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. तुमच्या त्वचेसाठी बेसन कसे वापरावे चला पाहूया. तर तुम्ही बेसन पाणी किंवा दूध किंवा इतर कोणत्याही घटकांसोबत मिसळू शकता. ते त्वचेवर पॅकसारखे लावायचे आहे. पॅक धुताना तो ओला करायला विसरू नका, कारण कोरडा मास्क जर तुम्ही घासला तर कधीकधी त्वचेवर जळजळ होऊ शकते आणि त्यामुळे पुरळ देखील येऊ शकतात. तर पुढचा उपाय म्हणजे कोरफड. कोरफड तुम्ही सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी वापरू शकता, म्हणजे सेन्सिटिव्ह असो किंवा कोरडी असो, कोणतीही असो. कोरफडीमध्ये आपल्या त्वचेसाठी जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ती त्वचा चमकदार आणि मऊ ठेवते आणि मुरुमांपासून बचाव करण्यास देखील मदत करते. उन्हात झालेल्या जखमांवर कोरफडीचा लेप जलद बरा होण्यास मदत करते. त्वचेवर कोरफडीचा लेप लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते, लवचिकता सुधारते आणि सुरकुत्या येण्यास प्रतिबंध होतो. तुम्ही घरी कोरफडीचा रस बनवू शकता किंवा स्मूदी आणि इतर पेयांमध्ये कोरफडीचा जेल घालू शकता. ते थेट त्वचेवर देखील तुम्हाला लावता येते. तुमच्या त्वचेसाठी कोरफडीचा वापर कसा करावा? तर पानांपासून कोरफडीचे जेल हळूवारपणे काढावे आणि ते तुमच्या त्वचेवर लावावे. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर तुमची त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करा. पुढचा उपाय पपई. ही पपई तुम्ही कधी वापरायची आहे? जर तुमची स्किन ही ड्राय असेल तरच वापरायची आहे. यामध्ये एक गुप्त सौंदर्य घटक आहे पपेन. पपेन तुमच्या यकृतासाठी चांगले नाही तर ते तुमच्या त्वचेसाठी देखील आश्चर्यकारकपणे काम करते. या एन्झाईम्समध्ये त्वचा उजळण्याचे गुणधर्म आहेत आणि ते लावल्यास डाग आणि चट्टे हलके होऊ शकतात. पपई एक सौम्य एक्सप्लोइटर म्हणून देखील काम करते आणि निष्क्रिय प्रथिने, पेशी, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. हे उत्कृष्ट परिणाम देते आणि त्वचेला तरुण आणि निरोगी ठेवते आणि एक सुंदर चमक देते. तुमच्या त्वचेसाठी पपई कशी वापरावी? तर पपई मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकता येते आणि त्याची पेस्ट त्वचेवर लावता येते. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी
त्यात मध मिसळा. तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? या जर तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर आपण पुढचा 2 नंबरचा भाग बनवणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.